सबका साथ आणि सबका विकास या माध्यमातून होत असलेल्या भारतीय जनता पार्टीचं काम आपण या ठिकाणी सांगितलं. विचारापासून जगातील सर्वात मोठ्या पक्षापर्यंत ज्यांनी मजल मारली असं पक्षाचं आपण या ठिकाणी माहिती या ठिकाणी सर्व उपस्थितांना दिली. यानंतर मी विनंती करतो आपल्या सर्वांचे लाडके लोकनेते बाळासाहेब पवार यांना विनंती आपण उपस्थितांना संबोधित करावं. जोरदार काय त्यांचं स्वागत करूया. माननीय बाळासाहेब पवार. आज भारतीय पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त इथे उपस्थित आपल्या कार्यक्रमाचे पाहुणे आदरणीय प्राध्यापक नागरोजी सर, नवनाथ अण्णा शिराळे साहेब, तसेच आपल्या तालुक्याचे माजी मंत्री आदरणीय दादाराव आबा पंडित साहेब, कार्यक्रमाला उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे नेते, पक्षाचे कार्यकर्ते, आपल्या व्यासपीठावर उपस्थित असलेले विविध पदावरचे पदाधिकारी, उपस्थित सर्व सरपंच, नगरसेवक, उपस्थित आपले दूध प्रमुख, पत्रकार बांधव, जिल्हा परिषद माजी मेंबर, पंचायत समितीचे माजी सदस्य, इथे उपस्थित सर्व कार्यकर्त्यांचे, सर्व पदाधिकाऱ्यांचे मी नावं घेतले. खूप उशीर झालाय. आता आपल्याकडे जे मार्गदर्शन झालं, आजीची सवय साहेबांनी जे नेमकं शब्दांमध्ये ज्या भूमिका मांडल्या, जे स्पष्ट केलं, त्यानंतर नवनाथ अण्णांनी जे मार्गदर्शन केलं, त्यासोबत नागरोजी सरांनी जे आपल्याला मार्गदर्शन केलं, ते सर्व इतरभूत पद्धतीने मांडलं. आता वेगळं काही आपण बोलायचं किंवा आपला खूप जास्त वेळ घ्यायचा म्हणून नाही, पण आपल्या सर्वांना मी सांगू इच्छितो की आपण मागील 15-20 दिवसापासून, मागील 2 महिन्यापासून बूथ प्रमुख आणि बूथ संघटन मजबूत करण्याचं काम करत आहोत. आताच मागील 4 दिवसापूर्वी सुनीलजी राणे साहेब येऊन गेले. त्यांनी SIR बाबत आपल्याला मार्गदर्शन केलं. प्रश्न आपण हे सर्व का करतोय? बूथ मजबूत झालं पाहिजे. इथून पुढच्या राजकारणाचा सगळ्यात मोठा कणा असणारे बूथ प्रमुख हळूहळू जे 10-20 वर्षामध्ये ज्या गोष्टीला नगण्य स्थान होतं, इथून पुढं त्या गावाच्या राजकारणामध्ये त्या बूथ प्रमुखाची भूमिका अत्यंत महत्वाची आणि सन्मानाची मानली जात आहे. बूथ बांधणं म्हणजे गाव बांधणं, गाव बांधणं म्हणजे तालुका बांधणं, तालुका बांधणं म्हणजे राज्य, राज्य म्हणजे देश बांधणं. सविस्तर सावंत साहेबांनी मार्गदर्शन केलं. सविस्तरपैकी ते अनेकांचे मार्गदर्शन झाले. पण आपल्या समोर एक आता जी वस्तुस्थिती चालू आहे, जी की आता इराणवरती जी परिस्थिती निर्माण झाली, काही वर्षापूर्वी, मागील 15 वर्षापूर्वी इराकवरती ही परिस्थिती निर्माण झाली, सिरियावरती झाली, बांगलादेशवरती झाली, श्रीलंकावरती झाली. हे राज्य कोलमडून टाकण्यात आले. बांगलादेश कोलमडून टाकण्यात आलं, श्रीलंका कोलमडून टाकण्यात आलं, व्हेनेझुएला कोलमडून टाकण्यात आलं. तर हे सगळं का चालतं? असं का होत नाही की भारत का कोलमडला जातो? आज अमेरिकेने जरी विचार केला तर भारताचा इराण होऊ शकत नाही. किती जरी ठरवलं अमेरिकेने की भारतावर अटॅक करायचा, एवढी हिंमत अमेरिकेमध्ये नाही. चायनाने जरी ठरवलं की भारत देशाचे तुकडे करायचे किंवा भारतावरती अटॅक करायचा, तरी तेवढी हिंमत चायनामध्ये सुद्धा नाही. इराणसारखी अवस्था भारताची होणार नाही, इराणसारखी अवस्था भारताची होऊ शकत नाही. त्याचं कारण तळागाळातून हा देश त्या पक्षानं बांधला. हा देश आदरणीय मोदीजींनी बांधला. याच्या पाठीमागची पार्श्वभूमी म्हणजे त्यांच्या
स्थापनेच्या निमित्त, ज्याच्या प्रशिक्षणाच्या कार्यशाळेच्या निमित्त आपण आज पंडितजी दीनदयालजी यांची आज आपण आठवण करून, स्मृती करून, त्यांना अभिवादन करून ह्या कार्यक्रमाला सुरुवात केली. आज आपण डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी बाबत दोन शब्द ऐकले, त्यांच्या योगदानाबद्दल ऐकून आपण त्यांना अभिवादन केलं. आपल्या सर्वांचे दैवत आदरणीय मुंडे साहेबांच्या प्रतिमेला अभिवादन करून आज आपण ह्या चळवळीला एक मूर्त रूप दिलं. ह्या सगळ्या बांधणीला एक महत्त्वाचं रूप देत आपण हा देश बांधत आहोत. भविष्यामध्ये आपलं स्वतःचं राज्य आपल्या सर्वसामान्यांना पोहोचतात त्यांच्यापर्यंत मर्यादित राहावं. पक्ष कोणा एखाद्या कुटुंबापर्यंत मर्यादित नसावा. तरी सरांना सांगू इच्छितो, आनंदाने सांगू इच्छितो की मी झालं, आबा झालं, आम्ही तालुक्यामध्ये रोज 2-5 गावं आमचे न चुकता होत असतात. गलीपासून ते गावापर्यंत, ते तांड्यापर्यंत अविरत आमचा संपर्क असतो. आमची बांधणी मागे वर्षभरापासून एवढ्या मोठ्या प्रमाणात चालू असते की हा तालुका पुन्हा कसा भक्कम तयार होईल, हा तालुका कसा निर्भय तयार होईल, हा तालुका कसा विकसनशील तयार होईल आणि याच्या समृद्धीकडे कसा जाईल. जी स्वप्न मोदीजींनी पाहिली, जी स्वप्न अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी पाहिली, जी स्वप्न माननीय स्वर्गीय मुंडे साहेबांनी जी पाहिली आणि याच्यासाठी आज पंकजाताई तळमळीने काम करतायत. त्यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या आदेशामुळे तुम्ही आम्ही जे नेते मंडळी इथं आपले योगदान देत आहे ते फक्त इकडचा बूथ, इकडचा सर्वसामान्य माणूस हा मजबूत व्हावा. 1 वर्षापूर्वी आपल्या तालुक्याची परिस्थिती काय होती? 1 वर्षापूर्वी जी गेवराई तालुक्याची जी परिस्थिती होती, आपल्या भाजपाच्या ज्या बूथ प्रमुखाची जी परिस्थिती होती, त्या परिस्थितीमध्ये आजच्या परिस्थितीमध्ये जमीन आसमानचा फरक. आज गेवराई तालुक्यातल्या मतदारसंघातल्या कुठल्याही बूथ प्रमुखाला, एजंटला कोणी धक्का नव्हता दाखवावा. त्यांच्या सुरक्षितेची हमी आबाची आहे, माझी आहे. आणि सगळ्यात वेळी ज्यावेळेस तुम्ही पक्ष बांधणी करताय, पक्ष हा तुम्हाला बांधायचा, कारण हा पक्ष तुमचा आहे. पक्ष कुठल्या एका कुटुंबाचा नाही, कुठल्या घराण्याशाहीचा नाही. ते कार्य तुमचं आहे आणि तुम्हाला त्या माध्यमातून देशाचा आर्थिक उलाढालीचा फायदा, देशाच्या सत्तेचा फायदा तळागाळापर्यंत पोहोचवायचा आहे. योजनांचा फायदा पोहोचायचा आहे. त्या सगळ्या योजना बूथ प्रमुखाच्या माध्यमातून, संघटनेच्या माध्यमातून, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून, मंडळ प्रमुखांच्या माध्यमातून, संघटकांच्या प्रचार प्रमुखांच्या माध्यमातून ह्या सर्वसामान्यांपर्यंत जावा. म्हणून हा आजचा कार्यक्रम आहे. आज आपण ही जी कार्यशाळा घेतली, आज आपण स्थापना दिनानिमित्त जो आज कार्यक्रम घेतला, त्याचं सगळ्यात मोठं काम पक्ष मजबूत करणं. कारण हा पक्ष सर्वसामान्यांच्या पाठीशी उभा राहून इथच्या घटकाला, शेवट घटकाला त्याच्या हक्कापर्यंत पोहोचत करत समृद्धीकडे घेऊन जाईल. म्हणूनच आपण हा एवढ्या कार्यक्रमाचं नियोजन केलं. याबद्दल जे व्यासपीठावरील सन्माननीय मंडळींनी जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल सगळ्यांचे मी मनातून आभार मानतो. आपला खूप जास्त वेळ घेत नाही. अजून उद्याही काही कार्यक्रम चालणार आहेत. आज संध्याकाळी कृपया कार्यक्रम आहेत. मागच्या आठवड्यामध्ये आपण मागणूक सरकारचा कार्यक्रम घेतला. आता हा देवकी तरोडा गेवराई मंडळाच्या हिशोबाने हा कार्यक्रम आहे. हे कार्यक्रम निरंतर चालू राहणार आहे. बूथ प्रमुखांची इथून पुढं सातत्याने त्या सर्कलप्रमाणे मीटिंग लावल्या जातील. मन की बात ह्या ऑफिसमध्ये मन की बातचा हा नित्यनेमाने कार्यक्रम होतो. प्रत्येक कार्यक्रमाची अंमलबजावणी करत खरं तर आपण पक्ष मजबूत करतो असं जरी वाटत असतं, तर खऱ्या अर्थानं पक्षाला तुम्हाला मजबूत करायचंय, पक्षाला सर्वसामान्यांना मजबूत करायचंय. परंतु तुम्हाला मजबूत करण्यापूर्वी तो पक्ष भक्कम झाला पाहिजे. जर पक्ष भक्कम झाला नाही, तो सर्वसामान्यांची ढाल होऊ शकणार नाही, त्याची ताकद होऊ शकणार नाही. तुमचा आमचा जो पाया आहे तो पाया हा पक्ष आहे. आणि मी ग्वाही देतो, जे प्रामाणिकपणानं आणि सर्व धडपडीने जे कार्य करतोय ते केवळ बूथ आणि कार्यकर्ता आणि गाव हे फक्त बोलणं आणि ह्या योजना सर्वसामान्यांपर्यंत जाणं यासाठी हा कार्यक्रम घेऊन आज जो आपण अमूल्य वेळ दिला, आपलं योगदान खूप सकाळपासून आपण प्रचार फेरीमध्ये आहोत. त्याच्यानंतर आपला एवढा मोठा कार्यक्रम उपस्थित झाला त्याबद्दल मनापूर्वक मी सर्वांचे आभार मानतो. प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन केल्याबद्दल मनापूर्वक आभार मानतो. त्याच्यानंतर
रोहित भैया असेल, त्याच्यानंतर आमचे जय भैया असेल, त्या सर्वांचं सुराज दादा आहे, त्या सर्वांनी जे नकळतपणानं आमच्या आबाच्या पाठीमागं जी पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे युवा पिढीचं सुद्धा मी मनातून आभार मानतो. सर्व इथे उपस्थित कार्यकर्त्यांचे मनातून आभार मानतो. आणि हे कार्यक्रम इथं संपणार नाही, ह्या कार्यक्रमाची आता खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे. म्हणून इथून पुढं कामाला लागायचे आणि सर्व पद्धतीने आता नगरपालिका ही आपल्या जिल्ह्यामध्ये मला वाटतं एकमेव नगरपालिका आहे ती भाजपाच्या चिन्हावरती निवडून आली. हा भाजप गेवराई तालुक्यामध्ये अशा पद्धतीने रुळलेला आहे की हा भाजप गेवराई तालुक्याचा जाती आणि धर्मांचा भेद करत नाही. हा भाजप अशा पद्धतीने इथं उगम पावलेला आहे की त्याच्या मुस्लिम समाजाचा, इतर समाजाचा, वंचित समाजाचा, आदिवासी समाज असो, दलित बांधव असो, त्या सर्वांचा ह्या समाजाकडं, ह्या नेत्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन एक आपुलकीचा आहे. म्हणून आमची भूमिका आहे की प्रत्येकाचा हक्क, ह्या मातीत जन्माला आलेल्या प्रत्येकाचा हक्क, त्याचा सन्मान जपायचं काम ह्या पक्षाचं आहे. अफवांवरती विश्वास ठेवू नका. हा पक्ष तुमचा आहे, तुमच्या हितासाठी आहे, सर्वसामान्यांच्या समृद्धीसाठी आहे. एवढंच बोलतो. आणि या पक्षासाठी आपण जरूर धडपडलं पाहिजे. जर हा पक्ष भक्कम झाला तर हा देश भक्कम होऊन याच्यातून काही चुकत असेल, पक्षाच्या भूमिका जर काही गैरसमज होत असेल तर सर्वांना कल्पित विनंती आहे की त्यांनी त्यांच्या अफवांबद्दल किंवा काही शंकांबद्दल निरसन करावं. भर चौकामध्ये, भर पब्लिकमध्ये कुठल्याही मुद्द्यावरती कुठल्याही तुमच्या गैरसमजाला उत्तर देण्याची तेवढी जबाबदारी आम्ही समजतो. आम्हाला आमचं गाव बांधायचं आहे, आम्हाला आमचा मतदारसंघ बांधायचं आहे, आम्हाला आमचा देश बांधायचा आहे. आणि ह्या दृष्टिकोनातून सर्व तयारी आहे. तरी पुनश्च सर्व पाहुण्यांचे, सर्व पत्रकार बांधवांचे, सर्व कार्यकर्त्यांचे सन्माननीय मार्गदर्शक जो आहे आज आपल्यासाठी लाभले, त्याचे मनातून आभार मानून मी माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. अंधार सरला सूर्य उगवला आहे, कमळ आता फुलले आहे, अटलजींच्या स्वप्नातला भारत प्रगतीपथावर निघाला आहे. निष्ठा त्यागा बलिदानाने हा पक्ष मोठा झाला आहे. स्थापना दिवसाचा उत्सव आज या मनामनात भरलेला आहे. हा स्थापना दिवस आणि दीनदयाल प्रशिक्षण अभियान या ठिकाणी आज आपल्या सर्वांच्या उपस्थित पार पडत आहे. सन्माननीय दादांनी या ठिकाणी शून्यापासून शिखरापर्यंत पक्ष कसा पोहोचला आणि सर्व कार्यकर्त्यांच्या बूथ क्रमांकाच्या गंभीरपणे पाठीशी आहे असे या ठिकाणी उद्गार काढले. नक्कीच हे बळ देणारे उद्गार आपल्याला भविष्यामध्ये पक्षवाढीसाठी कामी येणार आहे. उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना, बूथ प्रमुखांना विनंती, या ठिकाणी जे बॅनर लावले पक्ष स्थापनेपासून आतापर्यंत ज्या योजना आहेत, पक्षाची ध्येय धोरणे, हे सर्व या बॅनरवर दिलेलं आहे. आपण सर्वांनी या बॅनर वाचावं, याचा अभ्यास करावा. यानंतर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करण्यासाठी मी विनंती करतो माजी नगरसेवक तथा SRIचे समन्वयक भरत गायकवाड यांना विनंती की आपण या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करावं. या कार्यक्रमाला बीड जिल्ह्यातील सर्व आमच्या मार्गदर्शनाने वेळ दिला त्याबद्दल त्या मार्गदर्शकांचे मी सर्वांचे आभार मानतो. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे उपस्थित असलेले आदरणीय आबा, बाळराजे दादा, सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि तसेच आमच्या मंडळातील सर्व बूथ प्रमुख यांचे आभार मानतो. यानंतर राष्ट्रगीताचा कार्यक्रम होईल आणि आपण सर्वांनी हा कार्यक्रम झाल्यानंतर जेवणाचा कार्यक्रम होणार आहे. तरी सर्वांनी राष्ट्रगीतासाठी होईल. आरोग्य झाल्यावर सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभं राहावं. वा शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे, गाहे तव जय गाथा. जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य
माता की भारत माता की